मिथुन राशी, श्रावण महिना हा केवळ पावसाळ्याचा ऋतू नाही, तर तो आहे देवादिदेव महादेवाशी आत्म्याच्या संवादाचा काळ. या काळात आकाशात मेघगर्जन करतात, पृथ्वी सुगंधित होते आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयात एक शांत पण खोल आवाज घुमत राहतो. शिव शिव शिव. शिवशंकर हे अशा देवता आहेत जे कर्माच्या पलीकडील कृपा देतात. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा ते स्वतः एक नवा रस्ता उघडतात आणि हेच घडणार आहे विशेषतः मिथुन राशीच्या जातकांसाठी. या वर्षीचा श्रावण 2025 मिथुन राशीवर विशेष लक्ष केंद्रित करतो आहे आणि त्यात मिथुन राशीवर एक अनोखी दृष्टी शिवशंकर टाकत आहेत. हे केवळ ग्रहांचे स्थान नाही, तर स्वतः परमेश्वरांनी आखलेले एक गूढ नियोजन आहे. कधी कधी जीवनात अशी वेळ येते जेव्हा सर्व काही एका क्षणात बदलू शकतं. तो क्षण तुमच्या उंबरठ्यावर आहे आणि त्या क्षणाला शिवकृपेची दिव्य भेट म्हणतात. मिथुन राशीच्या जीवनात श्रावण संपेपर्यंत असं काहीतरी घडणार आहे जे तुमचं भाग्यच नव्हे तर तुमचं अस्तित्व नव्याने घडवेल. मिथुन राशी, तुमच्या आयुष्यात एक असं वळण येणार आहे आणि असं काहीतरी बदल घडणार आहे जे तुमच्यासाठी खूपच सुखदायी असणार आहे. मनाच्या गुंत्यातून मुक्तता, अंतर्मनात शांततेचा प्रकाश. मिथुन राशीच्या जातकांचे मन सतत द्विधा अवस्थेत असते. विचारांचे भुंगे सतत गोंधळ घालत असतात. एखाद्या निर्णयाला हात घालताच दुसरा विचार मनात घोळू लागतो. पण श्रावणात विशिष्ट ग्रहयोगांमुळे, विशेषतः बुध चंद्र शनीच्या संवादामुळे मनातल्या वादळांना थांबणारी एक अदृश्य शक्ती कार्यरत होईल. मिथुन राशी, तुम्हाला अचानक हे जाणवेल की तुमचे विचार स्पष्ट होत आहेत, निर्णय अधिक ठाम होत आहेत. जिथे पूर्वी शंका असायची तिथे आता आत्मविश्वास जाणवेल. हे अंतर्गत शांतीचं वळण आहे, कारण बाह्य जीवन बदलण्याआधी अंतर्मन बदलणं आवश्यक असतं. मिथुन राशी, आता थांबलेले काम अचानक सुरू होणार आहे. ज्या गोष्टींचं तुम्ही वाट पाहत होता तेच घडणार आहे. अनेक मिथुन राशीच्या लोकांना गेल्या काही महिन्यांपासून एक गोष्ट खटकते. कामं अर्धवट राहतात. त्यांचा मागोवा घेऊन तुम्ही आता थकलात, पण उत्तर मिळत नाही. जणू काहीतरी अदृश्य अडथळा आहे. श्रावणात विशेषतः दुसऱ्या आठवड्यानंतर एकच गोष्ट तुमचं सगळं स्थैर्य पुन्हा निर्माण करेल. प्रगतीची गती मिळेल. सरकारी कामं पूर्ण होणं, इंटरव्ह्यू क्लिअर होणं, कोर्टात एखादा निकाल तुमच्या बाजूने लागणं, बिझनेस डील लॉक होणं, यातील एक किंवा अधिक गोष्टी अचानक घडू शकतात. हे केवळ संयोग नाही, तर शिवशंकरांनी लावलेली गती आहे. तुमचं कर्म तुम्हाला आता थांबवणार नाही, कारण तो वेग तुमच्या पाठीशी उभा आहे, ज्याचं नाव आहे शिवगती. मिथुन राशी, तुमचे जे कोणी गुप्त शत्रू आहेत त्यांच्यावर आता तुम्ही विजय मिळवणार आहात. त्यांचे मुखवटे आता गळून पडणार आहेत. मिथुन राशीच्या लोकांची एक खासियत आहे, ते खूप सामाजिक असतात, पण अनेकदा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. मागच्या काही काळात तुमच्याच ओळखीच्या काही लोकांनी तुमचं नुकसान केलंय, तुम्हाला मागे खेचलंय. हे जाणवत असूनही तुम्ही दुर्लक्ष केलं. श्रावणात हा आवरण फाटणार आहे. जे खोटं हसत होते तेच अचानक तुमच्याशी कटू वागायला लागतील आणि तिथेच तुम्हाला कळेल की खरा शत्रू कोण होता. शिवकृपेमुळे तुम्हाला या काळात आभासमय लोकांपासून मुक्ती मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं, यानंतर तुमचं सामाजिक वर्तुळ शुद्ध होईल आणि हेच असतं यशासाठी आवश्यक असणारं दुसरं टर्निंग पॉईंट. घरात नवीन ऊर्जा आणि सकारात्मक बदल घडणार आहेत. तुटलेले बंध पुन्हा जोडले जातील. पुढच्या काही आठवड्यांमध्येच घरातील वातावरणात एक अदृश्य सौम्यता निर्माण होईल. जिथे तणाव, गैरसमज, आर्थिक अडचणी किंवा कटुता होती, तिथे मधुरता, समजूत आणि शांतता अनुभवास येईल. मिथुन राशी, विशेषतः वडीलधारी व्यक्तींकडून मिळणारा आशीर्वाद, अचानक मिळणारा पैशाचा स्रोत, एखादं वाहन किंवा घर खरेदी किंवा पूजा संस्कार, हे सर्व घडू शकतात. हे बदल केवळ बाह्य नाहीत, तर तुम्हाला घर म्हणजे देवस्थान या वाक्याचा खरा अर्थ उमगेल. एक दिव्य भेट, जी व्यक्ती आयुष्य बदलणार आहे. कधीकधी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी येते जिच्यामुळे आपलं स्वतःलाच नव्याने ओळखतो. मिथुन राशीसाठी श्रावणात अशीच एक दिव्य भेट घडू शकते. ही व्यक्ती कोण असू शकते, तर एखादा गुरु, मार्गदर्शक, मानसिक आधार, एखादी नवीन नाती जुळवणारी व्यक्ती, मैत्री, प्रेम, सहचर, कधीकधी एखादा ग्रंथ, गुरुजी किंवा आध्यात्मिक अनुभूती, ही सुद्धा अशीच भेट असते. मिथुन राशी, हे नातं गूढ असेल पण दीर्घकाळापर्यंत आधार देणारं असेल. ही शिवकृपेची सर्वात मोठी भेट असू शकते, कारण ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कर्ममार्गावर नेईल. विशेष संकेत म्हणजे या गोष्टी घडल्यास समजून जा की बदल सुरू झाला आहे.
श्रावणात संपूर्ण ब्रह्मांड अशा काही संकेतांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असते। मिथुन राशीच्या जातकाने खालील संकेत लक्षपूर्वक पाहावेत। तुम्हाला वारंवार शिव किंवा ओम संबंधित चिन्ह दिसणं, तुम्हाला अचानक ओम चिन्ह, नंदीची मूर्ती, शंकराचं गाभार किंवा शिवलिंगाचे फोटो स्टिकर तुम्हाला दिसायला लागतील तर समजा की शिव तुमच्याकडे येत आहेत। रात्र अचानक शांत होणे किंवा स्वप्नात शिव दर्शन होणे, तुम्हाला झोपेत अचानक शांतता जाणवेल किंवा एखाद्या स्वप्नात तुम्हाला नदी पार करताना, डोंगर चढताना किंवा मंदिरात प्रवेश करताना दिसाल तर हे संकेत आहेत की तुमचं कर्मचक्र बदललंय किंवा तुमच्या आयुष्यात आता मोठा निर्णय घ्यायचा प्रसंग वारंवार येत आहे। जेव्हा अनेक छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यावर एकदम आघात करायला लागतात आणि तुम्ही बदल टाळू शकत नाही तेव्हा तो क्षण शिवकृपेच्या परीक्षेचा असतो। अचानक नवीन ओळखी किंवा विसरलेली माणसं परत संपर्कात येणं, याचा अर्थ नियतीने काही नात्यांचं चक्र पूर्ण केलं आहे आणि आता नवीन टप्प्यावर नेण्याची वेळ आली आहे। विशेष काळजी म्हणजे या चुका तुम्ही टाळाव्यात, नाहीतर हा योग तुम्ही गमावू शकता। शिवशंकराची कृपा येत असताना अहंकार, हाणामारी किंवा लोभ यांचा शिरकाव झाला तर ती कृपा अनायासे निघून जाऊ शकते। त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा। 2 गोष्टी एकत्र हाती घेऊ नका। मिथुन राशीचा दोष म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळणं, पण श्रावणात फक्त एक मार्ग निवडा, तोच तुम्हाला पुढे घेऊन जाईल। जुन्या गोष्टी विसरण्याची भीती नको, मागे सोडलेलं ओझं उरावर ठेवू नका। जे तुमच्यापासून दूर गेला आहे त्याला जाऊ द्या। शिवकृपा नवीन दारे उघडत असते, मागे वळून पाहिलात तर पुढे दिसत नाही। श्रद्धेवर प्रश्नचिन्ह करू नका। जर एखादं स्वप्न, अनुभव किंवा योग आपल्याला समजत नसेल तरी त्याचा अर्थ नाकारू नका। श्रद्धा ही अनुभवांच्या आधी असते। हा टप्पा तुमचं आयुष्य बदलू शकतो। मिथुन राशीचा हा श्रावण म्हणजे एक गूढ प्रवेशद्वार आहे, जिथे तुम्ही आज जे आहात ते मागे पडणार आणि एक नवीन तुम्ही जन्म घेणार आहात। तुमचं आयुष्य एका गूढ टप्प्यावर उभा आहे। एक पाऊल पुढे टाकाल तर शिवभक्तीचा स्पर्श होईल, पण जर तुम्ही गोंधळातच राहिलात तर तुमचं वर्तमान काळच तुमचं भविष्य गिळून टाकेल। या काळात तुमच्यावर जे घडेल ते फक्त चांगलं वाईट नव्हे तर आत्मिक दृष्टिकोनातून एक जागृती असेल। शिव तुम्हाला फक्त संधी देणार आहेत, पण त्या ओळखीतून ती स्वीकारायची जबाबदारी तुमची आहे। शिवकृपा म्हणजे केवळ वरदान नाही, ते एक निमित्त असते ज्यामुळे तुम्ही स्वतःलाच नव्याने घडवू शकता।